हर हर महादेव. आज आहे आपला श्रावणी शेवटचा सोमवार आणि इतके 3 सोमवार कसे गेले कळालंच नाही ना. चला, पूजेची तयारी सगळी झालेली आहे. आता आपण जाऊयात सकाळ सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करायला. इथे मी मुलगी असून एवढं सकाळी लवकर तयार होऊन आली आहे आणि हा अजून आलाच नाहीये. आता ह्याचं काही खरं नाही. आता उद्या झाला. सॉरी म्हण. अरे सॉरी का, चूक झाली माझी, पण सॉरी नाही, सॉरी. मी एवढी चिडलेले असते आणि हा हसून सॉरी बोलून सगळा माझा भांडण्याचा मूड घालवतो. डॉगेश बाई सोबत नाश्ता करून आम्ही निघालो फिरायला. तुम्ही म्हणत असाल की हे सारखे सारखे एकाच मंदिराकडे का जाता इतके मंदिर असून, तर ते तुम्हाला पुढे कळेलच. पण आता मी व्लॉग सुरू केलंय. पण याच्या आधी आम्ही 2 वर्षापासून तिथे जातो. आमच्याकडे जेव्हा गाडी नव्हती तेव्हा पण आम्ही जायचो. प्रतीक दादा, ऋतिक, सुम्या यांची गाडी घेऊन. खडूस विकी तर तुम्हाला कधी थँक्यू म्हणलाच नसेल, पण मी तुम्हाला थँक्यू म्हणते. इथे जायचं कारण म्हणजे हे गाव लय भारी आहे राव. इथलं वातावरण, इथली माणसं, माती, खूप साधेपणा आहे त्यांच्यात. माझ्या लहानपणीच्या स्वप्नातलं गाव आहे हे. आपलं लहानपणीचं बालभारतीचं पुस्तक कसं असायचं मराठीचं, त्यामध्ये असं ते गाव दाखवायचं, असे ते चित्र, डोंगर, दर्या, नदी असं ते चित्र दाखवायचे. आणि तसं वाटतं की लहानपणीचं सगळं चित्र असे डोळ्यासमोर आहेत. म्हणून इथे यायला मला खूप आवडतं. सकाळ सकाळी होणारी ती गावाकडची ती पहाट, नदीचे खळखळणारं पाणी, धुकं, किती छान वातावरण आहे ना. आजकाल आपल्या इथे अशी सकाळ कुठे पाहायला मिळते. आणि इथल्या लोकांना पण खूप आपुलकी. आम्ही इतक्या वेळा आलो. आम्ही जेव्हा पावसात वगैरे यायचो आणि आमच्याकडे जॅकेट वगैरे असे नसायचे, तर ते आम्हाला गावकरी येता जाता म्हणायचे, अरे बाळांनो, तुम्ही काय आणलंय का नाही, डोक्यावरती घ्या, पावसात भिजू नका. ह्या धुक्यांच्या डोंगरामध्ये असं हरवून जावं असं वाटतं. आणि प्रत्येक दरवर्षी चित्रकलेच्या स्पर्धेत मी एकच चित्र काढायचे. घर, नदी, डोंगर आणि डोंगरावरती ते बसलेलं असं ते महादेवाचं मंदिर. अगदी तसंच आहेत माझ्या आठवणी लहानपणीच्या इथल्या गावाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे मला इथे यायला आवडतं. महादेव तर सगळीकडे आहेत, पण ते म्हणतात ना की देवापर्यंत जाण्यापर्यंतचा जो मार्ग असतो, तो प्रवास असतो, त्यामध्येच खरं तर आपल्याला देव भेटत असतो, त्या अनुभवातून. तसाच काहीसा अनुभव आम्हाला सुद्धा येतो. असं कधीतरी गावाकडचं जीवन जगता आलं पाहिजे. शिकवून जातं नाही गाव. आपण किती बदललो, मोठे झालो, तरी पण आपल्या मातीशी आपण जोडलेलेच राहिले पाहिजे. मला बालकवींची कविता आठवते. हिरवे हिरवे गाल गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. तुम्हाला सुद्धा आठवते का ही कविता मराठीच्या पुस्तकातली?